विद्यार्थी मित्रांनो, आपण रेषा, आकार हे बघितलेले आहे. आता आपण बघूया छाया. छाया भेद बघताना आपल्याला एखाद्या वस्तूवरती त्याची छाया कशी पडते ती आपल्याला दाखवायची आहे. आता समजा आपले जे आकार असतात, प्राथमिक आकार, हे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ आणि हे सिलेंडर, हे आपले प्राथमिक आकार आहे. या प्राथमिक आकारावरती आपल्याला छायाभेद कसं दाखवायचा आहे ते आपण बघूया. कारण विश्वामधली कोणती वस्तू घ्या, नैसर्गिक घ्या किंवा मानव निर्मित घ्या, या आकाराच्या व्यतिरिक्त राहत नाही. समजा शेप जर घेतलं ॲपल, ते गोल आकारात असेल, घर असेल चौकोनी आकारात असेल, हे प्रत्येक वस्तूला ह्या प्राथमिक आकारात असतो. त्यानुसार त्या वस्तूवर छायाभेद पडत दिसतात. आता समजा आपल्याला हा वर्तुळ घ्यायचा आहे आणि प्रकाश समजा या दिशेला आहे, प्रकाश समजा पडत आहे या दिशेने. तर वस्तूची जी बाजू समोर असेल त्या बाजूवर प्रकाश पडेल. यांच्यात प्रकाश कोणते कोणते पडतात? पहिले असतात प्रकाश, त्याला आपण हायलाइट म्हणू. नंबर 2 मध्यम प्रकाश, ज्याला आपण हाफ टोन म्हणू, हाफ टोन. नंतर तिसरा प्रकार पडतात छाया, याला आपण शॅडो. नंतर चौथा प्रकार परावर्तित, प्रकाश, याला आपण म्हणू रिफ्लेक्शन आहे. आणि 5वा असतो पडछाया, याला म्हणतात आपण कास्ट शॅडो. त्या गोल वस्तू वरती आपल्याला इतक्या प्रकारचे लाईट पडलेले दिसतात. आता इकडं प्रकाशात हा आपला हायलाइट, ठीक आहे. मग याच्यावर जो पडतो हा मध्यम प्रकाश. पूर्ण हा असा मध्यम प्रकाश आधी घेऊन घ्यायचा. त्याच्यानंतर पडतो प्रकाश शॅडो, याची या गोल भागाची शॅडो. म्हणजे या छायाभेदामुळे आपल्याला एखाद्या वस्तूमध्ये त्रिमित आभास निर्माण करता येतो.
त्रिमित आभास. समजा द्विमित जर चित्र असेल तर त्याला त्रिमित आभास निर्माण करण्यासाठी छायाभेदाचा वापर केला जातो. हे बघा. म्हणजे इकडनं समजा प्रकाश आला तर तो प्रकाश जो वस्तूचा सर्वात समोरचा भाग असतो त्याच्यावर प्रकाश पडतो, म्हणजे हायलाईट. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला मध्यम प्रकाश पडतो, त्याला आपण हाफ टोन म्हणतो. नंतर छाया, शॅडो, गडद छाया असते. नंतर हे असते परावर्ती प्रकाश, म्हणजे त्या वस्तूची परावर्ती. आणि त्याच्यानंतर मग असते पडछाया. आता याला आपण पडछाया दाखवायची आपल्याला. याची सावली जी पडते ती दाखवायची. आता बघा याची सावली. ही सावली अशी कागदामध्ये मर्च होत जाते, मिक्स होते ते कागदामध्ये. कागदामध्ये मिक्स. कागदामध्ये मिक्स होत जाते कागद. आणि जिथे जशी तिची थोडी डार्क येते, जिथे ती टच झालेली जमिनीला तिची थोडी डार्क येते. या वर्तुळामध्ये आपण डाव्या बाजूने की उजव्या बाजूने प्रकाश कोणत्या बाजूने आला त्याच्या विरुद्ध बाजूला आपण डार्क शॅडो द्यायची असते. जसं आता इकडं प्रकाश आला तर हायलाईट घेतला, नंतर मध्यम, नंतर छाया, शॅडो, डार्क, नंतर रिफ्लेक्ट
रिफ्लेक्टेड लाईट आणि नंतर त्याची सावली. हे आपण गोल भागामध्ये घेऊ शकतो. किंवा समजा सिलेंडर असेल, हा जर सिलेंडर असेल तर सिलेंडर कसा प्रकाश पडतो बघा. सिलेंडर या बाजूने समजा प्रकाश येत असेल तर इथे आपल्याला असे लाईट दिसेल. आणि इथे जो आहे समोर जो भाग आहे हा असतो प्रकाशाचा. नंतर हा मिडल आणि हा असा गोल भाग असतो, त्यामुळे असा आपल्याला द्यावा लागेल. हे बघा, नंतर हा असा पूर्ण एक मिडल टोन देऊन टाकायचा आहे. जी वस्तू गोल असते त्या वस्तूवरती आपल्याला या प्रकारचे लाईट्स पडताना दिसतात. आता याची आपल्याला दाखवायची पडछाया. ही पडसाद सुद्धा कागदामध्ये मिक्स झालेला पाहिजे. बघा, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इकडं प्रकाश येत आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं प्रकाश पडतो, डायरेक्ट हायलाईट म्हणतात त्याला. त्याच्यानंतर मध्यम प्रकाश, इकडे मध्यम प्रकाश, नंतर मग शॅडो, छाया. हा भाग डार्क असतो, छाया असतो, हा भाग डार्क. आणि नंतर इथं रिफ्लेक्शन लाईट, हा रिफ्लेक्शन लाईट होतो. म्हणजे अशा प्रकारचे आपण याच्यावरती प्रकाश दाखवू शकतो. समजा आता हा एक भाग झाला, हा एक झाला. आता समजा आपल्याला
चौकोन काढायचा असेल, ठोकळा, ठोकळा करायचा असेल तर तो कसा करायचा? हा प्रकाश तर मग याच्यामध्ये काय करेल, हा पडेल लाईट, कारण हा वरचा भाग असतो. कोणत्याही वस्तूचा जो वरील भाग असतो किंवा समोर आलेला भाग असतो त्याच्यावरती आपल्याला प्रकाश दाखवायचा आहे. याच्यावर आपल्याला प्रकाश दाखवायचा. याच्यानंतर हा खाली असतो म्हणून याला मिडल टोन, याला मध्यम प्रकाश. हा प्रकाश, हा मध्यम प्रकाश, आणि हा त्याच्या पाठीमागचा भाग असल्यामुळे आपल्याला छाया दाखवायची. छाया म्हटलं तर ही डार्क आहे, कारण शॅडो ही नेहमी डार्क असते. अशा पद्धतीने याला आपण टीन, टोन आणि शेड मध्ये आपण दाखवू शकतो. म्हणजे हा प्रकाश, हा मध्य प्रकाश आणि हा छाया, याला शॅडो. कारण याला 3 भाग आहेत त्याच्यामुळे आपल्याला असं दाखवता येतं. इथे हा गोल भाग असतो, हा गोल भाग असल्यामुळे याला 4 प्रकारचे आपण दाखवू शकतो. परावर्तित प्रकाश हा इथे असतो, परावर्तित, इथे परावर्तित. इथे जनरली परावर्तित प्रकाश नसतो. आता याची सुद्धा आपल्या शॅडो दाखवायची असेल पडछाया अशी दाखवायला लागली आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा आपण दाखवले, म्हणजे प्रकाश ज्याला हायलाइट म्हणतो आपण, हा मध्यम प्रकाश आणि हा शॅडो, छाया. जेव्हा सूर्यकिरण इकडून येतो, कोणताही प्रकाश इकडून येतो तेव्हा त्याच्यावरती असे पडतात. आता आपण बघूया त्रिकोण. आता हे याच्यामध्ये आपल्याला सूची म्हणा किंवा त्रिकोण म्हणा, याच्यामध्ये आपल्याला इकडे समजा प्रकाश येतो, प्रकाश, तर आपल्याला इथे मध्यम दिसेल.
मध्यम प्रकाश आणि या साईडला पडेल डार्क. याची सावली आपल्या पडद्याची इकडे विरुद्ध दिशेला पडछाया पडते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला छायाभिंगाचा अभ्यास करता येतो. म्हणजे गोल वस्तू असो, सिलेंडरसारखी असो, की ठोकड्यासारखी असो, की सुच्चीसारखी असो, अशा प्रकारची जर वस्तू असेल तर त्याच्यावर आपल्याला याप्रमाणे छायाभेद दाखवावा लागतो. समोरील बाजूवरती प्रकाश, त्याला हायलाईट म्हणतात. नंतर मध्यम प्रकाश, हाफटोन. नंतर गडद छाया, त्याला शॅडो म्हणतात. नंतर रिफ्लेक्टेड लाईट आणि नंतर मग याची सावली, पडछाया. अशा पडछाया दाखवत असताना जिथे वस्तू जमिनीला टच झालेली असते, टेकलेली असते, तिथून डार्क घेऊन हळूहळू लाईट कमी कमी करत जाऊन एकदमाने मर्ज करायचं असतं. अशा पद्धती आपल्याला छायाभेद दर्शवता येतो. प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला छायाभेद दर्शवता येतो. आता यानंतर आपण बघूया रंग.